आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम-1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्काय रूट या कंपनीनं हे रॉकेट बनवलंय. खासगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरलाय. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. पुणे परिसरातील वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार 50,000 कोटी रुपयांचा महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. पुण्यात 3 उन्नत महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. राज्यातील विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. राम मंदिर अपहाराच्या विरोधात काशी आणि अयोध्या इथेही आपण रामरक्षा पठणाचा कार्यक्रम करणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. नागपूरमध्ये रामनगर इथल्या राम मंदिरात आयोजित रामरक्षा पठणानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग्स किंवा बॅनर लावू नयेत, वृत्तपत्र, टीव्ही माध्यमातून जाहिराती करू नयेत, असं आवाहन भाजपातर्फे करण्यात आलंय. योगदान द्यायचं असेल तर मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावं, असं आवाहनही पक्षातर्फे करण्यात आलंय. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शन सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलाय. त्यात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. वर्ष 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठीचे हे पुरस्कार आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाविषयी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केलाय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.